या युनिटचे नाव आहे विद्युत औष्णिक उपकरणांची दुरुस्ती व काळजी. यामध्ये विद्युत इस्त्री, विद्युत गिझर, विद्युत वॉटर हीटर चे कार्यतत्वे, प्रकार, रचना व कार्यपद्धती, त्यात येणारे दोष, कारणे, त्यावरील उपाय इत्यादींचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्युत इस्त्री. विद्युत इस्त्री विजेच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करते. आधुनिक राहणीमानात कपड्याच्या सुरकुत्या काढण्यासाठी इस्त्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विद्युत इस्त्रीचे कार्यतत्वे. विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करणे या तत्वावर इस्त्रीचे कार्य चालते. जेव्हा विद्युत प्रवाह हीटिंग एलिमेंट मधून वाहतो तेव्हा कॉइलचा विद्युत प्रवाहाच्या वाहनास विरोध होत असतो. या विरोधाचे रूपांतर हीटिंग कॉइल गरम होण्यात होते. अशा प्रकारे कॉइलमध्ये निर्माण झालेली उष्णता ही जूलच्या नियमानुसार विद्युत प्रवाह, कॉइलचा विरोध व प्रवाहाचा कालावधी यावर अवलंबून असते. ती पुढील सूत्राने काढता येते. सूत्र आहे H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. H चा अर्थ आहे उष्णता किंवा ऊर्जा, उष्णता ऊर्जा कॅलरी मध्ये. R रेजिस्टन्स, कॉइलचा विरोध ओम मध्ये. I करंट, विद्युत प्रवाह एम्पियर मध्ये. आणि T म्हणजे प्रवाहाचा कालावधी सेकंद मध्ये. विद्युत इस्त्रीचे प्रकार. विद्युत इस्त्रीचे उष्णता नियंत्रण करण्याच्या पद्धतीहून दोन प्रकार पडतात. नॉन ऑटोमॅटिक इस्त्री, ऑटोमॅटिक इस्त्री. ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये सुधारणा करून स्प्रे कम स्टीम आयर्नची निर्मिती करण्यात आली आहे. या इस्त्रीमध्ये कपड्यांवर पाणी व वाफ फवारली जाते. विद्युत इस्त्रीच्या विविध भागांची रचना. बेस प्लेट. बेस प्लेट, सोल प्लेट. बेस प्लेटला सोल प्लेट असे म्हणतात. ही निकेल क्रोम स्टील पासून बनवलेली असून सर्वात खालील बाजूला असते. या प्लेटमुळे उष्णता पसरवली जाते. स्टड्स. साध्या इस्त्रीमध्ये प्रेशर प्लेट व कव्हर प्लेट जोडण्यासाठी स्टड्सचा उपयोग होतो. हीटिंग एलिमेंट. ही नायक्रोमची तार बेस प्लेटवर ठेवलेली असून त्यावर मायका शीटचे आच्छादन केलेले असते. ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये हीटिंग एलिमेंट म्हणून ॲल्युमिनियमच्या गाळ्यामध्ये नायक्रोमची कॉईल बसवलेली असते. इथे 2-3 प्रश्न तयार होतात बघा. बेस प्लेट निकेल क्रोम स्टील पासून बनवलेली असते. प्रश्न येऊ शकतो, बेस प्लेट कशापासून बनवतात किंवा गाळलेल्या जागा जोड्या लावून देतात. स्टडचा उपयोग लिहा. नंतर हीटिंग एलिमेंट नायक्रोम पासून बनवलेली असते, हे लक्षात ठेवा. प्रेशर प्लेट कास्ट आयर्न पासून बनवलेली ही प्रेशर प्लेट हीटिंग एलिमेंट वर ठेवून बेस प्लेट बरोबर स्क्रूच्या सहाय्याने घट्ट बसवलेली असते. ॲस्बेस्टॉस शीट. हीटिंग एलिमेंट व प्रेशर प्लेट यांच्यामध्ये ॲस्बेस्टॉस शीट बसवलेले असते. ॲस्बेस्टॉस हा उष्णतेचा विरोधक असल्याने या प्लेटमुळे हीटिंग एलिमेंटची उष्णता बेस प्लेटकडे ढकलली जाते. आयर्न केस किंवा कव्हर. इस्त्रीच्या आतील सर्व भागांना संरक्षण देण्याचे कार्य आयर्न केस करते. टर्मिनल हाऊसिंग. हीटिंग एलिमेंटला सप्लाय देण्यासाठी टर्मिनल हाऊसिंगचा उपयोग होतो. हे कव्हर प्लेटमध्ये जोडलेले असते. हँडल. हँडल हे बॅकेलाइट पासून बनवलेले असते. हँडलच्या मागच्या भागातून इस्त्रीची सप्लाय कॉर्ड जोडलेली असते. इथे प्रश्न येतो, हँडल टिंब या मटेरियल पासून बनवतात, तर बॅकेलाइट हे त्याचं उत्तर असेल. थर्मोस्टॅट. ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये
कॉइलचा विद्युत पुरवठा चालू किंवा बंद करण्याचे तसेच उष्णता नियंत्रणाचे काम थर्मोस्टॅट मार्फत केला जातो. थर्मोस्टॅट हा दोन धातू एकत्र करून बनवलेली पट्टी असून हीटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये जोडलेली असते. इस्त्रीवर असलेल्या रोटरी स्विचद्वारे थर्मोस्टॅटचे नियंत्रण केले जाते. सप्लाय कॉर्ड. सप्लाय कॉर्डला स्त्री कोअर फ्लेक्झिबल केबल असेही म्हणतात. सप्लाय कॉर्ड अतिशय लवचिक असून यामध्ये फेजसाठी लाल, न्यूट्रलसाठी काळी व अर्थिंगसाठी हिरव्या रंगाची वायर असते. इथे सगळे हे स्पेअर पार्ट दाखवलेले आहे. तर ही बेस प्लेट, नंतर मायका ॲस्बेस्टॉस शीट, हीटिंग एलिमेंट, हे ॲस्बेस्टॉस शीट, प्रेशर प्लेट, हील प्लेट, टॉप कव्हर, नंतर हँडल आणि ही पॉवर कॉर्ड. नॉन ऑटोमॅटिक इस्त्री. या प्रकारच्या इस्त्रीमध्ये आवश्यकतेनुसार उष्णतेचे नियंत्रण करण्यासाठी कोणती व्यवस्था नसते. आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान वाढल्यास इस्त्रीचा स्विच बंद करावा लागतो. या इस्त्रीमुळे वीज वाया जाते. ही जुन्या काळची नॉन ऑटोमॅटिक इस्त्री आहे. इथे कुठलाही नॉब नसतो आणि याचं टेम्परेचर आपण कंट्रोल करू शकत नाही. या इस्त्रीमध्ये तळाशी बेस प्लेट व त्यावर हीटिंग एलिमेंट, ॲस्बेस्टॉस शीट, प्रेशर प्लेट, कव्हर प्लेट हे क्रमवार पद्धतीने जोडलेले असतात. इस्त्रीच्या हँडलमध्ये स्विच हा फेज वायरला जोडलेला असतो. स्विच ऑन करताच विद्युत प्रवाह वाहून हीटिंग एलिमेंटमध्ये उष्णता निर्माण होते. तयार झालेली उष्णता बेस प्लेटकडे वाहून बेस प्लेट गरम होते व कपड्यांना इस्त्री करण्याचे कार्य साध्य होते. हे इथे दोन्ही प्रकारच्या इस्त्री दाखवलेल्या आहे. नॉन ऑटोमॅटिक ज्या जुन्या पद्धतीच्या होत्या. हे उघडलेले सगळे पार्ट. ऑटोमॅटिक इस्त्री. या प्रकारच्या इस्त्रीमध्ये आवश्यकतेनुसार उष्णतेचे नियंत्रण करण्याची व्यवस्था असल्याने स्विचच्या सहाय्याने वीज पुरवठा बंद करावा लागत नाही. यामुळे वीज वाया जात नाही. ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये बेस प्लेट, कव्हर प्लेट, हँडल, टर्मिनल हाऊसिंग व सप्लाय कॉर्ड हे प्रमुख भाग असतात. स्विच ऑन करताच विद्युत प्रवाह वाहून हीटिंग एलिमेंटमध्ये उष्णता निर्माण होते. तयार झालेली उष्णता बेस प्लेटकडे वाहून बेस प्लेट गरम होते. प्रमाणाबाहेर उष्णता निर्माण झाल्यास थर्मोस्टॅट स्विच मधील दोन धातूपासून बनवलेली पट्टी बेंड होऊन सप्लाय बंद होतो. तापमान कमी झाल्यावर पट्टी पूर्ववत होऊन विद्युत मंडळ पूर्ण होते. हीटिंग एलिमेंटचा विद्युत प्रवाह पुन्हा चालू होऊन पुन्हा उष्णता निर्माण होते. हीटिंग एलिमेंटमध्ये तापमान नियंत्रणासाठी टेम्परेचर कंट्रोल नॉबचा वापर केलेला असतो. ही इस्त्री 450, 650, 750 वॅट क्षमतेमध्ये उपलब्ध असते. ही ऑटोमॅटिक इस्त्री इथे दाखवली. त्याचे हे सगळे पार्ट दाखवलेले आहेत. हा नॉब. आता इस्त्रीच्या काही दोष, काही कारणे, त्याची कारणे आणि त्याच्यावर काय उपाय आहेत हे आपण बघूया. इस्त्री चालू होत नाही, विद्युत पुरवठा बंद असेल, विद्युत पुरवठा चालू आहे की नाही हे पाहावे, फ्यूज गेला असेल तर बसवावा. हीटिंग एलिमेंट ओपन असेल, हीटिंग एलिमेंटची जोडणी करावी किंवा बदलावी. लूज कनेक्शन असेल, सर्व कनेक्शन घट्ट जोडून घ्यावी. स्विच खराब झाला असेल, स्विच बदलावा. इस्त्रीला हात लावल्यास शॉक बसतो. हीटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करीत असेल, योग्य त्या इन्सुलेशनचा उपयोग करून हीटिंग एलिमेंट बॉडीपासून इन्सुलेट करावे. लाईव्ह वायर बॉडीला स्पर्श करत असेल, बॉडीला चिटकलेली लाईव्ह वायर बॉडी पासून इन्सुलेट करावी. इन्सुलेटिंग मटेरियल तुटले किंवा खराब झाले असेल, नवीन इन्सुलेटिंग मटेरियल वापरावे. इस्त्री चालू केल्यानंतर फ्यूज जात असेल, सप्लाय कॉर्ड शॉर्ट असेल, शॉर्ट असलेली सप्लाय कॉर्ड बदलावी. हीटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करत असेल, योग्य त्या इन्सुलेटरचा उपयोग करून हीटिंग एलिमेंट बॉडीपासून इन्सुलेट करावे. फ्यूज तार कमी
प्रवाह क्षमतेची असेल, योग्य त्या प्रवाह क्षमतेची फ्यूज तार वापरावी. आता हे सर्व तुम्हाला शाळा सुरू झाल्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये आपले इन्स्ट्रक्टर शिकवतीलच. तर हा टॉपिक आपण थोडं बाजूला ठेवूया. ऑटोमॅटिक इस्त्री खोलण्याची क्रमवार पद्धती आहे, प्रॅक्टिकली तुम्ही करणार आहात लॅबमध्ये. ऑटोमॅटिक इस्त्री जोडण्याची क्रमवार पद्धत, या टेस्टिंग जे आहे या सुद्धा आपल्याला ज्यावेळेस समोर निदेशक असतील त्यावेळेस तुम्ही करणार आहात. हिटिंग एलिमेंट शॉर्ट टेस्ट, या सगळ्या टेस्टिंग आपण लॅबमध्ये बघणार आहोत. ही कंटिन्युटी टेस्ट आहे, हिटिंग एलिमेंटची शॉर्ट सर्किट टेस्ट आहे, इस्त्रीची फॉल्ट टेस्ट आहे. विद्युत इस्त्री वापरताना घ्यावयाची दक्षता. इस्त्रीची बेस प्लेट नेहमी स्वच्छ ठेवावी. इस्त्रीसाठी नेहमी 3 कोर फ्लेक्झिबल केबल वापरावी. कपड्याच्या प्रकारानुसार थर्मोस्टॅटचे सेटिंग करावे. इस्त्रीवर द्रव पदार्थ पडू देऊ नये. गरम इस्त्रीला वायर चिटकणार नाही याची काळजी घ्यावी. इस्त्री ओलसर व खडबडीत पृष्ठभागावर ठेवू नये. तर विद्युत इस्त्री हा पाठ इथे संपतोय. इथे आपण थांबूया. पुढील पाठात आपण वॉटर हीटर आणि गीझरचा अभ्यास करूया. धन्यवाद.